फ्रेंड, नमस्कार. किरण's किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे कैरीची भाजी. चला तर मग काय लागतं साहित्य बघूया. कैरीच्या भाजीसाठी आपल्याला मी या 2 कैऱ्या घेतल्या आहे. काय सारं टाकायचं आहे. लाल तिखट म्हणजे काश्मीरी पावडर आहे, धने जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद पावडर, चवीनुसार मीठ, राई आणि जिरं, कोथिंबीर आणि गूळ आणि नंतर पाणी आणि तेल. तर आपल्याला आता या कैरीचे फोडी करायची आहे बारीक. चला तर मग आपण या कैरीचे तुकडे करूया. आपल्याला भाजी करायची ना, आपण कैरीचा भाजी ही कैरीच्या सीझनलाच करतो, आंब्याच्या सीझनला. 12ही महिने आंबे मिळत नाही ना, म्हणून छान वाटते. असे बारीक तुकडे करून घ्यायचे. हे बघा, मी या 2 कैरींचे असे तुकडे केले. आता आपण त्यांना फोडणी देऊया. कढई ठेवली आहे. आता मी गॅस चालू करते. मी आता याच्यात 2 ते 3 चमचे तेल टाकते. 3 चमचे टाकले अंदाजे. तेल चांगलं गरम झालं किंवा आपल्याला त्याच्यात राई आणि जिरं टाकायचे. अंदाजे अर्धा चमचा टाकायचा. हे बघा, तेल चांगलं तापलंय आणि आपल्या राई जिऱ्याचा पण मस्त आवाज येतोय तडतडण्याचा. ते चांगलं तडतडलं की मग आपण त्याच्यात गॅस कमी करायचा. हळद टाकायची. तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट घ्या. मी 2 चमचे टाकलं काश्मीरी मिर्च पावडर. नंतर 1 चमचा धण्याची पावडर आणि दुसरी लाल मिरची पावडर 1 चमचा. आणि मग नंतर मी आता ही कैरी टाकते याच्यात. याच्यात सगळे कैरीचे याच्यात सगळे मसाले टाकून झाले. आता आपण याच्यात गूळ पावडर टाकू. तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. साधारण 2 ते 3 चमचे, मी 3 चमचे टाकले. तुम्हाला जर गोड लागत असेल तर तुम्ही टाकू शकता अजून. आणि चवीनुसार मीठ. आता आपले सगळे मसाले टाकले गेले. आता आपण थोडंसं पाणी टाकू, कारण ते शिजलं पाहिजे ना, मस्तपैकी छान लुसलुशीत व्हायला हवं. त्यासाठी पाण्याची गरज आहे. कैरीचं साल जरा थोडं कडक असतं, त्याच्यामुळे जरा वेळ लागतो शिजायला. मस्त नरम होऊ देऊ. आता ही भाजी शिजते आपली. आपण झाकून ठेवूया. एक 15 ते 20 मिनिटं त्याला शिजवू देऊ. तर आपली भाजी झाली. हे बघा किती छान झाली, मस्त भाजी झाली. जसं लग्नात असते ना कैरीची भाजी, तशीच झाली आहे. आता गॅस बंद करूया. हे बघा भाजी, कैरीची भाजी. मस्त वास येतोय. आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची गार्निशिंगसाठी. जर तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.